श्रावण महिना म्हणजे भगवान शिवची आराधना करण्याचा सर्वात पवित्र आणि पुण्यदायी काळ. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष मानला जातो. अनेक भाविक उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि श्रद्धेने शिवमूठ वाहतात. पण तुम्हाला माहीत आहे का, पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूठ का वाहिली जाते? तांदळाचे धार्मिक महत्त्व काय आहे? शिवमूठ वाहण्यामागील परंपरा कशी सुरू झाली? ती योग्य पद्धतीने कशी व्हावी आणि यामुळे कोणते फळ मिळते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 17 ऑगस्ट 2026 रोजी अतिशुभ योग जुळून आलेला आहे. पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही पवित्र दिवस एकाच दिवशी आलेले आहेत. भगवान शिव आणि नागदेवतेचे उपासनासाठी अतिशुभ मानला जातो. यंदा श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारची शिवमूठ आहे तांदूळ. शिवमूठ म्हणजे काय? भगवान शिवला श्रद्धेने एक मूठभर धान्य अर्पण करणे. मूठ म्हणजे हातात मावेल इतके धान्य. ही मूठ केवळ धान्याची नसून भक्तीची, श्रद्धेची, विश्वासाची असते. अनेक भागात श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला सोमवार तांदूळ, त्यानंतर इतर सोमवारी विविध धान्य अर्पण केले जाते. काही भागामध्ये स्थानिक परंपरेनुसार धान्याचे क्रम बदलू शकते. पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे व का वाहतात? तांदूळ हा हिंदू धर्मात शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्ण आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यात अक्षदा, अखंड तांदूळ शिवाय पूर्ण होतच नाही. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवला तांदळाची शिवमूठ अर्पण करून भक्त प्रार्थना करतात. 1. घरात अन्नधान्याची कमतरता कधीही भासू नये. 2. कुटुंबात सुख शांती नांदावी. 3. आरोग्य उत्तम राहावे. 4. आर्थिक भरभराट लाभावी. 5. सर्व संकटांपासून भगवान शिवने संरक्षण करावे. तांदूळ पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे ते पवित्र, सात्विकता आणि निर्मळ मनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पहिल्या सोमवारी तांदूळ अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. शिवमूठ कशी व्हावी? पहाटे लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. शक्य असेल तर उपवास किंवा सात्विक आहार ठेवावा. त्यानंतर भगवान शिवला जेल, दूध, पंचामृत, बेलपत्र, फुले अर्पण करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आता उजव्या हातात स्वच्छ अखंड तांदळाची एक मूठ घ्यावी. मनोभावे आपली इच्छा, प्रार्थना किंवा संकल्प व्यक्त करावा आणि ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावर तांदूळ अर्पण करावेत. यानंतर शिवची आरती करून प्रसाद वाटावा. तांदळाचे महत्त्व. तांदूळ म्हणजे अन्नाचे प्रतीक. अन्नाला आपल्या संस्कृतीत ब्रह्म म्हणले गेले आहे, म्हणूनच तांदळाला विशेष स्थान आहे. 1. समृद्धीचे प्रतीक. 2. लक्ष्मीचे स्वरूप. 3. पावित्र्याचे चिन्ह. 4. अखंड सौभाग्याचे प्रतीक. 5. शुभ कार्यातील मंगल घटक. शिवमूठ वाहण्याचे महत्त्व. शिवमूठ वाहणे म्हणजे फक्त धान्य अर्पण करणे नाही, तर स्वतःचा अहंकार, चिंता आणि दुःख भगवान शिवच्या चरणी अर्पण करणे होय. श्रद्धेने शिवमूठ वाहिल्यास भक्ताला मानसिक शांतता मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते, भक्त अधिक घट्ट होतात, संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते, घरात सुख समाधानाचे वातावरण निर्माण होते. शिवमूठ वाहण्याची परंपरा कशी सुरू झाली? अनेक वर्षापासून श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवला वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा आहे. या परंपरेमागील मुख्य भावना म्हणजे आपल्या जीवनातील अन्न, धान्य आणि सुख समृद्धी काही भाग परमेश्वराला कृतज्ञ अर्पण करणे. श्रावण हा पावसाळ्याच्या आणि शेतकऱ्याच्या नव्या हंगामाचा काळ असल्याने धान्याला विशेष महत्त्व दिले जाते. तांदूळ हा जीवनाचा आधार असल्याने अन्नाचे प्रतीक आहे. अन्न म्हणजे अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आणि अन्नाचा आदर करणे म्हणजे ईश्वराचा आदर करणे होय. भगवान शिवला तांदूळ अर्पण करून भक्त आपल्या घरातील कधीही अन्नधान्य कमतरता भासू नये म्हणून प्रार्थना करतात. तांदळाची शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? तांदूळ अर्पण करताना मनोभावे ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. शिवमूठ वाहताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तांदूळ स्वच्छ आणि अखंड असावेत. शिवलिंगावर प्रथम जल अर्पण करावे, त्यानंतर बेलपत्र, फुलं आणि मग तांदळाची शिवमूठ व्हावी. शक्य असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करावा. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवना तांदळाची शिवमूठ अर्पण करण्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. श्रद्धा, विश्वास आणि शुद्ध मनाने अर्पण केलेली ही शिवमूठ महादेवांना अतिप्रिय मानली जाते. भगवान शिव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.